महाविकास आघाडीची 7 ऑगस्टला जागा वाटपासंदर्भात बैठक होणार आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होईल आणि या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। चेतन सावंत आपल्याला अपडेट देत आहेत। चेतन, जागा वाटपासंदर्भात आता खलबतं सुरू झालेली आहेत। बरोबर आहे नम्रता, आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी खूपच आपण पाहिलं असेल तर गंभीररित्या ही चर्चा करताना पाहायला भेटली। आतापर्यंत 2 ते 3 बैठका महाविकास आघाडीमध्ये झाल्या होत्या आणि त्यामध्ये महाविकास आघाडीकडून प्रत्येक पक्षाकडून समन्वयक नेमण्यात आले होते। म्हणजे 2 ते 3 नेते प्रत्येक पक्षाकडून हे महाविकास आघाडीचं कामकाज बघणार आणि अशाच समन्वयक आहेत जे म्हणजे जे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांची ही बैठक आहे। ही 7 ऑगस्टला मुंबईत होणार आहे आणि या बैठकीतच जागा वाटपांवर चर्चा होऊ शकते। जागा वाटपासंदर्भात नेमका कसा फॉर्म्युला असेल, किती जागा कोणता पक्ष घेईल, त्याचबरोबर कोणत्या जागेची अदलाबदली करता येईल यावर देखील चर्चा होईल। कारण आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीमध्ये अशाच प्रकारची जागा वाटपांवरून चर्चा सुरू होती आणि ज्या अंतिम चर्चेचा जो निष्कर्ष होता तो देखील असाच होता की जिथे उमेदवार कॅपेबिलिटी उमेदवाराची जास्त आहे, चान्सेस जास्त आहेत जिंकण्याचे, तो उमेदवार त्या पक्षाला ती जागा सोडली जाणार असे निष्कर्ष काढण्यात आले होते। सेम तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी राबवते का हे देखील आपल्याला त्या बैठकीत समजणार आहे। आणि अगदी यावरच लक्ष ठेवायला लागेल की कशा प्रकारे हे जागा वाटपाची चर्चा ही आता पुढे सरकते। चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। जागा वाटपाच्या बाबतीतलं जे काही निकष आम्हाला लावायचे आहेत तेच आम्ही 7 तारखेची प्राथमिक बैठक आम्ही करणार आहोत। तर त्यामध्ये जागा वाटपाचे निकष कसे असावेत यावर चर्चा होईल। अदलाबदली होऊ शकते का जागेंची? होऊ शकते। शेवटी आम्हाला जिथे